मंत्र्यांकडून, आमदारांकडून, विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी आंदोलन छेडलं गेलेलं आहे। खरं तर ही रीत झालेली आहे जी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांकडनं आंदोलन केलं जातं। तर लोकसभेमधील मोठ्या विजयानंतर आता विधानभवनाच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतोय की शिवसेना, ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून पेढे भरवले जात आहेत। लोकसभेतील विजयाचा आनंद विरोधकांकडून विधानभवन परिसरामध्ये साजरा केला जातोय। आज पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही विजय मिळवला आहे त्या विजयाचा आनंद कुठेतरी विरोधकांकडून आता विधानभवन परिसरामध्ये साजरा केला जातोय। संजय राऊतांनी सुद्धा नुकतंच वक्तव्य केलेलं आहे की लोकसभेतला विजय हा ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघून झालेला आहे। एकंदरीतच आता पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेला सामोरं जाण्याची तयारी सुरू झालेली आहे। त्या दृष्टीने मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे आणि इथे उद्धव ठाकरेंनी स्वतः विजय वडेट्टीवारांना स्वतःच्या हाताने पेढा भरवलेला आहे। नक्कीच तर आता विधानभवन परिसरामध्ये सर्व विरोधक आक्रमक झाले।